श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदी पर्वातले पांडवांचे वैवाहिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले. पितामह प्रजापती म्हणाला, अरे तुम्ही तर अमर आहात, मग मर्त्य मनुष्यांचे कसले भय आहे तुम्हाला? मर्त्यांच्या पासून कसलेही भय बाळगण्याचे मुळीच कारण नाही. देव म्हणाले, भगवान, मर्त्य मानवच अमर्त्य अमर झाले आहेत. देवांमध्ये आणि मानवांमध्ये आता कसलाही भेद राहिलेला नाही आणि त्यांच्यातला पूर्वीचा सारा भेद नष्ट झाल्यामुळेच आम्ही उद्विग्न झालो आहोत आणि त्यांच्यातील पूर्वीचा भेद कायम कसा राहील हे पाहण्यासाठीच आम्ही आपणाकडे आलो आहोत. पितामह प्रजापती म्हणाला, नैमिषारण्यामध्ये देवांनी आरंभिलेल्या सत्रामध्ये वैवस्वत यमधर्म सध्या मग्न आहे. यामुळेच पृथ्वीवरील ही माणसे मरत नाहीत. त्या सत्रातील सर्व क्रिया यथासांग पार पडल्या म्हणजे ही माणसे मरू लागतील. वैवस्वत यमाचा देह योगबलाने विशाल झाला आणि तुमच्या वीर्याने याचे 2 भाग झाले म्हणजे द्विधा झालेला यमाचा देहच या मर्त्य मानवांच्या अंताला कारण होईल आणि अंतकाळी त्यांच्या ठिकाणी वीर्याचा लेशही राहणार नाही. व्यास महर्षी म्हणाले, पुराण प्रजापतीचे हे बोलणे ऐकल्यावर त्याला भेटण्यासाठी आलेले देव भागीरथीच्या तीरावर ज्या ठिकाणी देवांचे ते सत्र चालले होते त्या ठिकाणी गेले. भागीरथीच्या तीरावर सारे देव एकत्र बसले असता भागीरथीच्या प्रवाहाबरोबर वाहत चाललेले एक सुवर्णकमल त्यांच्या अवचित दिसले. ते सुवर्णकमल पाहताच देवांना विलक्षण विस्मय वाटला. इंद्र पडला सर्व देवांमध्ये शूर. ते नवलपरीचे सुवर्णकमल आले तरी कुठून याचा शोध घ्यावा असे इंद्राच्या मनात आले आणि भागीरथीच्या काठाकाठाने तो तिच्या उगमापर्यंत गेला. अनंत काळपर्यंत वाहत असलेली गंगा ज्या ठिकाणी मूळ उगम पावली त्या ठिकाणी इंद्र जाऊन पोहोचला. तेथे पाहतो तो पाणी घेण्यासाठी गंगेच्या प्रवाहात उभी राहिलेली एक युवती त्याला दिसली. तिची कांती अग्नीप्रमाणे लखलखीत होती. तिच्या नेत्रामधून अश्रू झरत होते. तिचा अश्रू पाण्यात टपकन पडता क्षणीच त्याचे रूपांतर सुवर्णकमलामध्ये होत होते. ते अतिशय अद्भुत दृश्य पाहताच इंद्र त्या युवतीजवळ गेला आणि त्याने तिला विचारले, कल्याणी, तू कोण आहेस आणि काय झाले म्हणून अशी रडत आहेस? तुझ्याकडून सर्व वृत्तांत यथातथ्य ऐकण्याची मला उत्सुकता लागून राहिली आहे. बोल पटकन. स्त्री म्हणाली, इंद्रा, मी कोण आहे आणि मी अभागिनी का रडत आहे हे तुला सर्व काही कळेल. इंद्रा, मी पुढे जाते, तू माझ्या मागोमाग ये, म्हणजे मी का रडत आहे ते तुला समजेल. व्यास महर्षी म्हणाले, ती स्त्री पुढे चालली होती आणि इंद्र तिच्या मागोमाग चालला होता. इतक्यात हिमालय पर्वताच्या शिखरावर सिंहासन घालून बसलेला आणि एका युवतीबरोबर द्यूत खेळत असलेला एक प्रियदर्शन तरुण त्याच्या दृष्टीस पडला. त्याच्याकडे पाहून इंद्र म्हणाला, विद्वान, हे सारे विश्व माझ्या अंकित आहे हे तू विसरू नकोस. असे बोलल्यानंतरही तो तरुण द्यूत क्रीडेमध्ये अगदी दंग होऊन गेलेला इंद्राला दिसला. यामुळे संतापून इंद्र त्याला पुन्हा म्हणाला, अरे, मी काय बोलत आहे ते तुझ्या कानात शिरत नाही का? मी या अखिल विश्वाचा स्वामी आहे.
इंद्र संतापला आहे असे दिसताच देवेश्वर शंकर हसला आणि हळूच वर मान करून त्याने इंद्राकडे पाहिले. शंकराने इंद्राकडे पाहिल्याबरोबर तो अगदी काष्ठवत स्तब्ध झाला आणि खांबाप्रमाणे जागच्या जागी खिळून उभा राहिला. समाधान होईपर्यंत द्यूत खेळल्यानंतर शंकर आसवे ढाळणाऱ्या त्या तरुण स्त्रीला म्हणाला, या इंद्राला पुन्हा माज चढू नये म्हणून त्याला माझ्याजवळ घेऊन ये. त्या स्त्रीने शंकराच्या सांगण्यावरून इंद्राला स्पर्श केल्याबरोबर त्याचे सारे अवसान गळून गेले, त्याचे सारे अवयव शिथिल पडले आणि तो धरणीवर कोसळून पडला. अतिशय उग्र तेजाने तळपणारा शंकर त्याला म्हणाला, इंद्रा, मी काय सांगतो ते नीट ऐक. असला चढेलपणा इतपर पुन्हा करू नकोस. तुझे शरीर सामर्थ्य अचाट आहे आणि तुझा पराक्रम अद्वितीय आहे, नाही का? मग या समोर दिसणाऱ्या पर्वतराजाला जरा बाजूला सार आणि त्याच्या मागे जे विवर तुला दिसेल त्यात शिर. त्या विवरात सूर्यासमान तेजस्वी असलेले तुझ्यासारखेच पुरुष आहेत. शंकराच्या सांगण्याने इंद्राने त्या विशाल पर्वतातील विवर उघडले. ते विवर उघडताच स्वतःप्रमाणे दैदिप्यमान असलेले 4 पुरुष त्याला दिसले. त्यांच्याकडे पाहताच इंद्र अतिशय खिन्न झाला. या 4 पुरुषांची जशी अनुकंपनीय अवस्था झाली आहे तशीच अवस्था माझीही होणार आहे काय, असा विचार त्याच्या मनात प्रबळ झाला. इंद्राची ती अवस्था पाहून शंकर संतप्त झाला आणि त्याने इंद्राकडे डोळे वटारून पाहिले आणि इंद्रा, पोरकटपणामुळे पूर्वी तू माझा उपमर्द केला होतास, आता या घडीत शिर, असे शंकराने त्याला दटावले. देवराज शंकर असे दरडावून बोलताच त्या दरडावणीच्या माऱ्यामुळे इंद्र हीनदीन होऊन गेला. त्याचा अगदीच लोळागोळा झाला. तो थरथरा कापू लागला आणि हिमालय पर्वतावरील सोसाट्याच्या वाऱ्याने दूर भिरकावून लावलेल्या पिंपळ पानासारखी त्याची दुर्दशा झाली. भगवान बहुरूपी उग्रकृती वृषवाहन शंकर अशा प्रकारे एकदम खेकसून बोलल्यावर थरकाप झालेल्या इंद्राने हात जोडले आणि तो शंकराला म्हणाला, यावेळी सर्व विश्वाचा आद्य अधिपती तूच आहेस. यावर उग्र तेजाने तळपणारा शंकर त्याला म्हणाला, तुझ्यासारख्या लोकांवर या ठिकाणी कृपा होत नसते. हे जे समोर तुला दिसत आहे ते देखील तुझ्याप्रमाणेच उद्धटपणाने आणि चढेलपणाने वागले होते. त्यांच्याप्रमाणे तू सुद्धा या घळीमध्ये शिर आणि तेथेच पडून राहा. या घळीत जे पुरुष आहेत ते सारे तुझ्याच जातीचे आहेत. तुम्ही सर्वजण मनुष्य योनीमध्ये जन्म घ्याल. मनुष्य योनीत जन्म घेतल्यावर तुम्ही अघटित कर्मे कराल आणि इतर अनेकांचे जीव घेतल्यावर आपल्या पूर्वसुकृताच्या बळावर तुम्ही पुन्हा स्पृहणीय इंद्रलोकामध्ये जाल. अनेक उद्देशांनी परिपूर्ण असलेले जे मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितले त्याप्रमाणेच तुम्ही करा. भूतपूर्व इंद्र म्हणाले, जेथून मुक्तता होणे परमदुर्लभ आहे अशा मनुष्यलोकात देवलोकातून जावयास आम्ही तयार आहोत. पण आम्हाला मातेच्या उदरी जो जन्म येईल तो यमधर्मापासून, वायूपासून, इंद्रापासून आणि अश्विनी कुमारांपासूनच यावा असे आमचे मागणे आहे. मनुष्यलोकात गेल्यावर आम्ही दिव्य अस्त्रांनी मनुष्यांशी युद्ध करू आणि पुन्हा इंद्रलोकामध्ये परत येऊ. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.